नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे शहरातील मुलीचं गावातील शेतकरी मुलाशी लग्न झालं म्हणून तिला नांदायचं नव्हतं. परंतु शेतकरी नवऱ्याने मग दाखवलं त्याचं खरं रूप. आणि मग आई, काही झालं तरी मी हे लग्न करणार नाही. बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या आयुष्याच्या सर्व इच्छा मारायच्या का? माझ्या आयुष्याचं नरक करून घ्यायचं का? मी नाही हे सगळं करणार. डिंपल खूप चिडलेली होती आणि तिच्या आईवर ओरडत होती. डिंपलची आई रेणुका तिला समजावून सांगते, डिंपल, माझं एकदा ऐकून तरी घे. फक्त तुझ्या बाबांचीच इच्छा आहे म्हणून मी तुला हे लग्न करायला नाही सांगत आहे. तर मुलगा खरंच खूप चांगला आहे, घरदार खूप चांगला आहे म्हणून सांगते. डिंपल चिडून म्हणते, कसला चांगला मुलगा आणि कसलं चांगलं घरदार? आपण येथे मुंबईमध्ये राहतो. मी MBA शिकले. 1,00,000 रुपये महिन्याला पगार आहे. आणि तुझी इच्छा काय आहे? मी गावाकडे जाऊन राहूया, त्या मुलाच्या घरामध्ये. तो शेती करतो, मीही शेतामध्ये काम करू का? मग माझ्या एवढ्या शिक्षणाचा काय फायदा? मला नाही हे लग्न करायचं. बाबांना एक अक्कल नव्हती, पण तुला तर अक्कल आहे ना. हे ऐकून रेणुकाला खूप राग येतो आणि ती चक्क डिंपलच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि म्हणते, तुला काही अक्कल आहे की नाही? तुला बाप मेला आहे फक्त 8 दिवसांपूर्वी. मरताना तुझ्याकडून त्यांनी वचन घेतलं होतं की तू त्या मुलाशी लग्न करशील. आणि आता मेलेल्या बापाची अक्कल काढतेस का? आईची अक्कल काढतेस का? तुला हे लग्न करावं लागेल आणि नाही केलं तर मी जिवंत नाही राहणार, हे लक्षात ठेव. उद्या मुलगा तुला पाहायला येतोय, गपचूप लग्नाला हो म्हणायचं. असं म्हणून रेणुका रागाने तेथून निघून जाते. डिंपलला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं. डिंपलला तिच्या बाबांचा फोटो दिसतो. आपण देवाघरी गेलेल्या बाबांची अक्कल काढली, त्यांच्याबद्दल असं बोललो म्हणून डिंपलला खूप वाईट वाटतं. तिला आठवतं की 1 वर्षापूर्वी तिचं एका मुलावर खूप प्रेम होतं. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तो मुलगा ऐनवेळी लग्न मंडपात आलाच नाही. मला ही जबाबदारी नाही घेता यायची असं म्हणून तो पळून गेला आणि लग्न मंडपात नवरी म्हणून ती एकटीच उभी राहिली. या धक्क्यातून सावरायला तिला खूप वेळ लागला होता. बाबांनी तेव्हा तिला खूप मदत केली होती आणि शेवटच्या क्षणी आपल्या मुलीचं पुढं कसं होईल या विचारानेच त्यांनी गावातील मित्राच्या मुलाबरोबर डिंपलचं लग्न जमवलं होतं. डिंपलला वाटतं ती खरंच खूप चुकीचं करते. बाबांनी जो काही निर्णय घेतला आहे तो तिच्या भल्यासाठीच घेतला असेल आणि ती या लग्नासाठी तयार होते. डिंपल रेणुकाच्या रूममध्ये येते. रेणुका रडत असते. डिंपल तिच्या पायावर डोकं ठेवते आणि म्हणते, आई, मला माफ कर. मी खूप चुकले. मला खूप राग आला होता म्हणून मी असं बोलले. पण यानंतर मी असं काही करणार नाही. मी या लग्नासाठी तयार आहे. रेणुकाला खूप आनंद होतो आणि ती डिंपलला मिठी मारते. दुसऱ्या दिवशी सकाळी डिंपलला पाहायला गावावरून ज्ञानेश्वर नावाचा मुलगा येतो. ज्ञानेश्वर हा एकदम गावाकडचा रांगडा गडी दिसत असतो, पण एकदम राजमिंड्या. डिंपल साडीमध्ये सुंदर तयार होऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. डिंपलला पाहता क्षणी ज्ञानेश्वर तिच्या प्रेमात पडतो आणि तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. त्याला कशाचंही भान राहत नाही. ही गोष्ट डिंपलच्या लक्षात येते. रेणुका डिंपल आणि ज्ञानेश्वर या दोघांना एकांतात बोलण्यासाठी रूममध्ये पाठवते. डिंपलला ज्ञानेश्वरशी बोलण्यात कोणताही इंटरेस्ट नसतो, तर ज्ञानेश्वर सुद्धा डिंपलकडे फक्त एकटक पाहतच राहतो. एवढी सुंदर मुलगी त्याने कदाचित आजपर्यंत पाहिलीच नव्हती. डिंपल ज्ञानेश्वरवर खूप चिडतो आणि विचारतो, आजपर्यंत मुलगी नाही पाहिली का कधी? तुमच्या गावात मुली नसतात का? फक्त मुलंच असतात वाटतं. ज्ञानेश्वर भानावर येतो आणि हसून म्हणतो, असतात ना मुली, परंतु एवढ्या सुंदर नसतात. नक्षत्रासारख्या, अगदी एवढ्या अप्सरेसारख्याही. डिंपल हसते आणि म्हणते, तुम्हा गावातील मुलांना एवढंही कळत नाही की मुलींना कॉम्प्लिमेंट कशी द्यायची? अडाणी कुठला? ज्ञानेश्वर हसतो आणि म्हणतो, व्हय बाईसाहेब, मी अडाणीच हाय, परंतु आता या अडाणी माणसाबरोबरच तुम्हाला लग्न करायचं हाय.
डिंपल खूप चिडते आणि म्हणते, मी काही या बांधील नाहीये तुझ्याशी लग्न करायला. माझ्या बाबांची शेवटची इच्छा होती म्हणून मी हे लग्न करणार आहे. पण माझ्यावर नवऱ्याचा हक्क दाखवायचा नाही, माझ्या अंगाला हात लावायचा नाही. आपले लग्न फार तर फार 6 महिने टिकेल. त्यानंतर मी घटस्फोट घेईन, पुन्हा शहरात राहायला येईल, हे लक्षात ठेव. ज्ञानेश्वर उभा राहतो आणि म्हणतो, शहरातल्या बाईसाहेब, एकदा माझ्याशी लग्न करून तर पहा. गावात आल्या की तुम्ही शहरात कधी परत जाणार नाही, हेही लक्षात ठेवा. असं म्हणून तो तेथून निघून जातो. डिंपल खूप चिडते आणि ज्ञानेश्वरला धडा शिकायचं ठरवते. पुढील काही दिवसांमध्ये डिंपल आणि ज्ञानेश्वर या दोघांचे लग्न होतं. डिंपल ज्ञानेश्वरची बायको म्हणून त्याच्या घरी येते. गावामध्ये ज्ञानेश्वरचं टोलेजंग घर असतं, शहरातील फ्लॅटपेक्षा 10 पट मोठं. एवढं मोठं घर पाहून डिंपलला आश्चर्य वाटतं. परंतु आपल्याला ज्ञानेश्वर बरोबर संसारच करायचा नाहीये, इथं राहायचंच नाहीये, म्हणून ती आज सर्वांना कमी लेखते. ज्ञानेश्वरचे आईबाबा खूप प्रेमळ असतात आणि डिंपलला ते तळहाटाच्या फोडाप्रमाणे जपतात. तिला घरातली कोणतेही कामं करू देत नाही, तिच्या पुढे पुढे करतात. हे सगळं डिंपलला आवडतं. तिला या सगळ्या लोकांबद्दल आदर वाटू लागतो, परंतु ज्ञानेश्वरबद्दल मात्र तिच्या मनात राग असतो. डिंपल ज्ञानेश्वरला त्याच्याबरोबर बेडवरही झोपू देत नाही. ज्ञानेश्वर जमिनीवर झोपतो तर डिंपल बेडवर झोपते. ज्ञानेश्वर मनाचा खूप चांगला असतो. त्याने ठरवलेलं असतं, जोपर्यंत डिंपलची इच्छा असणार नाही तोपर्यंत तिच्या अंगाला स्पर्शही करायचा नाही. परंतु तो डिंपलला मात्र खूप सतावत असतो. तिची चेष्टा करून तिला घाबरवून सोडतो. एक दिवस सकाळी ज्ञानेश्वर शेतावर जायला निघतो, तेव्हा तो डिंपलला म्हणतो, तू घरी राहून कंटाळली असशील तर चल माझ्याबरोबर, तुला आज आपलं शेत दाखवतो. परंतु डिंपल म्हणते, मला नाही आवडत शेत, मला नाही यायचं, माझा रंग काळा पडला तर. ज्ञानेश्वर तिला म्हणतो, ज्या काळ्या मातीमुळे हे सगळं जग जगतं, त्या काळ्या मातीत येताना स्वतःच्या रंगाचा विचार नाही करायचा, फक्त घामाचा विचार करायचा. जो घाम गाळून प्रत्येक शेतकरी शेतामध्ये सोनं पिकवत असतो आणि हे जग दगवतो. चल गपचूप, असं म्हणून तो डिंपलचा हात पकडतो आणि तिला बुलेटवर बसून शेताकडे जाऊ लागतो. डिंपल विचार करते की या शेता असलं तरी किती मोठं आहे, 2 मिनिटात पाहू आणि घरी जाऊ, कशाला उगाच वादवादी करायची. ज्ञानेश्वर तिला त्यांच्या शेतामध्ये घेऊन येतो. डिंपल शेताकडे पाहते आणि विचारते, किती शेत आहे तुमचं? ज्ञानेश्वर हसतो आणि म्हणतो, पहिली गोष्ट तर शेत आमचं नाही, आपलं आहे, तुझं आहे आणि 150 एकर शेती आहे आपल्याला. हे ऐकून डिंपलच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते विचारते, 150 एकर शेती? ज्ञानेश्वर म्हणतो, हो 150 एकर शेती. आणि तुझं हे तोंड जे उघडलेलं आहे ना, ते तसंच राहू दे, कारण तुला अशा अनेक गोष्टी आज पाहायला मिळतील ज्यावर तुझा विश्वास बसणार नाही. असं म्हणून ज्ञानेश्वर डिंपलचा हात पकडतो आणि तिला शेतात घेऊन जातो. ज्ञानेश्वरने आधुनिक प्रकारची शेती केलेली असते. 150 एकरमध्ये त्याने अनेक प्रकारच्या भाज्या, फळं जी आपल्याकडे पिकत नाही, पॉलीहाऊस असे विविध प्रयोग केले असतात. देश विदेशातील मोठमोठ्या विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ त्याच्या शेतातील प्रयोग पाहायला येत असतात. ड्रॅगन फ्रूट्सपासून वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरची आणि स्ट्रॉबेरी सुद्धा तो शेतात पिकवत असतो. हे पाहून डिंपलला आश्चर्य वाटतं. जवळपास 2 तास शेतामध्ये फिरल्यानंतर एका झाडाखाली हे दोघे थांबतात. डिंपल खूप थकलेली असते. ती ज्ञानेश्वरला म्हणते, आपण थोडा वेळ आराम करूया. दोघे जमिनीवर बसतात. डिंपल ज्ञानेश्वरकडे एकटक पाहतच राहते. ज्ञानेश्वर तिला म्हणतो, जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तेव्हा मी तुझ्याकडे असाच एकटक पाहत होतो, पण आज तू माझ्याकडे एकटक पाहतेस. डिंपल म्हणते, मला वाटलं होतं तू अडाणी शेतकरी आहेस, परंतु तू हे जे काही करतोयस ना, हे पाहून माझा विश्वासच बसत नाहीये. तू आहेस तरी कोण? कसं काय केलं? कसं जमलं तुला हे सगळं? ज्ञानेश्वर म्हणतो, एकतर तुमच्या शहरातील मुलींचा एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला असं वाटतं की गावात कोणीही शिकलेलं नाहीये. गावचा माणूस हा गावठी अडाणी असतो. त्यातल्या त्या शेतकरी म्हटला की तो रंजलेला गांजलेला गरीबच असेल, पण असं काही नाहीये.
मी तुमच्या शहरातील सर्वात मोठ्या कृषी विद्यापीठातून शेतीमधील उच्च शिक्षण घेतलंय. मी विदेशात जाऊन सुद्धा कोर्सेस केले आहेत. आणि मॅडम, तुम्हाला जितकं चांगलं इंग्रजी बोलता येत नाही ना, त्यापेक्षा चांगलं इंग्रजी मला बोलता येतं, असं म्हणून ज्ञानेश्वर अमेरिकन ॲक्सेंटमध्ये इंग्लिश बोलवून दाखवतो. तेव्हा तर डिंपलच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही. ज्ञानेश्वर तिला सांगतो, जेव्हा मी शाळेत शिकत होतो तेव्हाच विचार केला होता की शेतकरी बनायचं, आधुनिक शेती करायची आणि आज एका 150 एकरमधून मी वर्षाला 50 कोटीच्या वर नफा कमवतोय. डिंपल ज्ञानेश्वरकडे एकटक पाहतच राहते. ज्ञानेश्वर तिला म्हणतो, मी तुझ्याशी लग्न केलं कारण जसं तुझ्या बाबांनी तुला वचन दिलं होतं तसं माझ्या बाबांनी ही तुझ्या बाबांना वचन दिलं होतं आणि पहिल्या नजरेतच मी तुझ्या प्रेमात पडलो. मी तुला हे सगळं पहिल्याच दिवशी सांगू शकलो असतो. तू लगेचच माझ्याशी लग्न करायलाही तयार झाली असती. पण मला तुला यात सगळ्यांची जाणीव करून द्यायची होती. सगळं तुला प्रत्यक्ष दाखवायचं होतं असं मला वाटतं. आता तुझे सगळे गैरसमज दूर झाले असतील. डिंपल ज्ञानेश्वरचा हात हातात घेते आणि म्हणते, मला माफ कर, मी चुकले, मी तुला ओळखू शकले नाही. एकूणच शहरातील प्रत्येक माणसाला वाटतं की तो हे जग चालवतोय, परंतु आपली अर्थव्यवस्था, आपलं जग चालवणारा खरा शेतकरी असतो. तो आहे म्हणून आम्ही आहोत, असं म्हणून हे जग आहे. हे मला आत्ता कळतंय आणि मला अभिमान वाटतोय. तुझ्यासारख्या शेतकऱ्याबरोबर माझं लग्न झालंय. हे ऐकून ज्ञानेश्वरला खूप आनंद होतो आणि तो डिंपलला मिठी मारतो. डिंपल सुद्धा आता ज्ञानेश्वर बरोबर संसार करायचं ठरवते. ती ज्ञानेश्वर बरोबरच आधुनिक शेती करू लागते. हे दोघे मिळून त्यांच्या गावात क्रांती घडवून आणतात. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.